नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय। आनंदाची बातमी, गोड बातमी या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी सरळ सेवा पदभरती 2026 राबवली जाणार असं मागील वर्षी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती विधानसभेमध्ये, त्याची वाटचाल या ठिकाणी सुरू झालेली आहे। त्याबाबत सूचना आदेश या ठिकाणी त्यांच्या उच्च पातळीवरती या ठिकाणी करण्यात येत आहेत। तयारी देखील सुरू झालेली आहे। मागील वेळेस मी व्हिडिओ बनवला होता, त्यावेळेस देखील तुम्हाला सांगितलं होतं की केरळच्या धर्तीवरती या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोग सरळ सेवा पदभरती राबवण्याच्या तयारीत आहे। त्यांची प्रोसेस या ठिकाणी चालू आहे, त्यांचा अभ्यास देखील चालू आहे। मध्यंतरी एक व्हिडिओ मी बनवला होता, त्यामध्ये मागे 2-4 दिवसापूर्वी की सांगितलं होतं की दुसऱ्या राज्याचे पण या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास देखील करण्यासाठी येत आहेत आणि आपला आयोग सुद्धा यूपी असेल, केरळ असेल, त्यांच्या धर्तीवरती देखील काय कशा पद्धतीने निवड प्रणाली, परीक्षा पद्धती, सरळ सेवा पद्धतीबाबत असते, त्याबाबत देखील एक व्हिडिओ मी घेतला होता। चला आता तो विषय मागे राहून द्या, पण आपल्यासाठी जी काय महत्त्वाची बाब आहे ती या ठिकाणी बघणार आहोत। कारण जी भरती या ठिकाणी येणार आहे त्या संदर्भात काल मंत्रालयामध्ये काय बैठकी झालेल्या आहेत, त्यामध्ये काय सूचना दिलेत, काय म्हणणं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांचं, ते या ठिकाणी आपण बघणार आहोत। त्यांची ऑफिशियल वेबसाईट देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। दुसरी गोष्ट, न्यूज लेटरला काय न्यूज आलीत त्या सगळ्या न्यूज बघणार नाहीत, पण महत्त्वाचं काय आहे ते आपल्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बघणार आहोत। बघा, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, येणारी पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार आहे। त्यामध्ये कोणती पदे असणार आहेत किंवा कोणत्या विभागाची पदभरती या ठिकाणी घेतली जाणार आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता महानगरपालिकेची जी जाहिरात आली त्या संदर्भामध्ये सहाय्यक आयुक्त पदाच्या जागा आलेल्या आहेत। त्या संदर्भात आपण इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती 2 बॅच लॉन्च केलेले आहेत। 1 फेब्रुवारी पासून ह्या बॅच देखील सुरू झालेल्या आहेत। तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक टेक्निकल बॅच आहे आणि दुसरी टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल, अशा दोन बॅच या ठिकाणी आपण देत आहोत। आता त्यामध्ये नॉन टेक्निकलची जी बॅच आहे त्यामध्ये सर्व सिलेबस आहे आणि टेक्निकल मध्ये फक्त टेक्निकलचा सिलेबस आहे आणि ह्या दोन्ही बॅच तज्ञ नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या ठिकाणी आपल्या यशाच्या ध्येयापर्यंत, आपलं ध्येय साध्य करण्यापर्यंत तुमचा अभ्यास एकदम चांगला सुखकर व्हावा, चांगला सोपा व्हावा आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास कसा व्हावा या हेतूनं, या उद्देशानं या ठिकाणी ह्या बॅच या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये देत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच बद्दल तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करा, संपूर्ण माहिती घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जे काही कायदे कलमे आहेत ते चांगल्या पद्धतीने एकदम ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचतील, चांगल्या पद्धतीने तुमच्या मनामध्ये कसे बसतील, कमी वेळेमध्ये कसा अभ्यास होईल, हा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे। बघा, असे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला टीचिंग या ठिकाणी होणार आहे, या संधीचा फायदा घ्या। चला आता बघा, 70,000 पदांची लवकरच मेगा भरती या ठिकाणी होणार आहे। नव्या पद्धतीने पदे भरणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी माहिती, प्रक्रिया पारदर्शक असावी असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता ही मोठी बातमी आहे, मी सगळं तुम्हाला सांगत बसणार नाही, जे काय महत्त्वाचं आहे ते महत्त्वाचं मी या ठिकाणी सांगतो की महाराष्ट्राचे मॉडेल हे मार्गदर्शक, बघा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। मग काय मार्गदर्शक आहे काय नाही हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं तेच बघायचंय, काय मार्गदर्शक असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की सामान्य प्रशासन विभाग हा केवळ औपचारिक नाही तर शासनाच्या संपूर्ण भरती प्रणालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे। राज्य शासनाच्या विविध विभागात 70,000 पदे भरल्यानंतर देखील विभागाच्या कार्यक्षमतेत भर पडणार आहे, म्हणजे विभागाची कार्यक्षमता देखील वाढणार आहे असं म्हणायचंय। बघा, सगळ्यात महत्त्वाचं आणि कार्यक्षमते, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या परिषद भरली होती, त्यात महाराष्ट्र शासनाने मांडलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरले। त्यावेळी पंतप्रधानांनी इतर राज्यांनाही सुधारणा मॉडेल स्वीकारण्यास निर्देश दिलेले आहेत, म्हणजे महाराष्ट्र मॉडेल हे मार्गदर्शक असं पंतप्रधानांनी या ठिकाणी सूचित केलं। आणि त्यांना असं म्हणायचं की मग ही जी काय सगळं मॉडेल उभा राहतंय ते सर्व ही जी काही कर्मचारी भरती होते ते कर्मचारी किती चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि त्यामुळे हे मॉडेल
एकदम मार्गदर्शक ठरलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून पुढचे पाऊल उचलावेत असं एक पुढं समजा नोकर भरती करायची, प्रशासन कसं असावं, प्रशासनाला काय कमी पडतंय हे कुणाला बघावं लागणार आहे, मुख्यमंत्र्याला. म्हणून त्याच्याशी संबंधित त्यांनी हे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि प्रक्रिया ही पारदर्शक असावी ही एक गोष्ट आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची. पासपोर्ट सारख्या संवेदनशील दस्तऐवजाऐवजी ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास इतर प्रक्रियामध्ये हे मॉडेल वापरतील. यासाठी प्रत्येक विभागाने ब्लॉकचेन पद्धतीबरोबर डिजिलॉकर प्रणाली प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी. म्हणजे आता नवीन पद्धतीने आपण या ठिकाणी पाहायला मिळतं की डिजिलॉकर जे काय आहे ते डिजिलॉकर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे इथून पुढे चांगल्या पद्धतीनं. आणि योग्य ती व्यवस्था करावी. भरती प्रक्रियेत कोणताही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. त्याचबरोबर युवकांच्या मनात शंका राहू नये यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचं आहे. त्यामुळे यापुढे लक्षात असू द्या, इथून पुढे पदभरती हळूहळू. आता बघा, पहिल्यांदा ज्यावेळेस होतं त्यावेळेस पोस्टाने तुम्हाला फॉर्म पाठवा लागायचे. समजा जिल्हा परिषदेची जाहिरात आली तर तुम्हाला पोस्टाने फॉर्म त्या जिल्हा परिषदेच्या पत्त्यावरती पाठवावं लागत होते. मग तुम्हाला अगोदर फॉर्म त्याची PDF मिळावी, उपलब्ध करायची, तो फॉर्म भरून द्यायचा, त्याच्यासोबत आपल्या शैक्षणिक डॉक्युमेंटची झेरॉक्स जोडून तो त्या पत्त्यावरती पाठवायचा. तिथं छाननी व्हायची. छाननी झाल्यानंतर ते अंतिम निवड यादी पाठवायची की हे विद्यार्थी फक्त परीक्षा देऊ शकतात. छाननीमध्ये काही अर्ज पास झालेले आहेत आणि मग ज्यांची निवड झाली ते विद्यार्थीच परीक्षा देत होते. ह्या प्रक्रियेला 1-1.5 महिना लागायचा. मग ही प्रणाली आता वेगवान आणि स्वच्छ होणं गरजेचं आहे. या येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्र गव्हर्नर रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील. म्हणजे आता नवीन मॉडेल उभे करण्याची तयारीत या ठिकाणी सरकार कामाला लागलेलं आहे. आणि ही वेगवान आणि स्वच्छ प्रणाली उभा करून या ठिकाणी लवकरात लवकर पदभरती करण्याचं प्रोसेस या ठिकाणी सुरू झालेली आहे. आता या प्रत्येक विभागाची भूमिका महत्वाची असणार आहे. यासाठी कोणत्या विभागाने मागे राहता कामा नये, सर्वांनी एकत्र येऊन प्रशासन सुधारणा यशस्वी करावेत असे फडणवीस यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. ही झाली पहिली न्यूज. आता दुसरी न्यूज काय सांगते बघा. आता ती न्यूज एकच आहे, पण आपण काय करतोय, सगळ्यात महत्वाचं काय ते या ठिकाणी बघणार आहोत. डिजिटल पडताळणीवर जास्त भर या ठिकाणी देण्यात येणार आहे असं या ठिकाणी सांगितलं. भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, काय सांगितलंय, अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा, विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन, काय सांगितलं, ऑनलाईन डिजिटल पडताळणी प्रारूप विकसित करण्यात, म्हणजे डिजिलॉकर सूचना फडणवीस यांनी दिलेल्या आहेत. पारपत्रासारख्या दस्तऐवजांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास इतर प्रक्रियामध्ये हे प्रारूप वापरता येईल. यासाठी ब्लॉकचेन पद्धतीबरोबरच डिजिलॉकर प्रणाली सोबत प्रमाणपत्रे उपलब्ध करावीत असे फडणवीस यांनी सांगितलेले आहे. म्हणजे आता इथं काय सांगितले, ब्लॉकचेन पद्धतीबरोबर डिजिलॉकर, म्हणजे ब्लॉकचेन आणि डिजिलॉकर इथं दोन जे काय आहेत ते या ठिकाणी प्रणाली सांगण्यात आलेले आहेत. ठीक आहे. आता पुढे जाऊन पुढची एक न्यूज आहे, ही लोकमतची आहे. यामध्ये बघा काय सांगितलंय, म्हणजे यावरून आपल्याला काय परीक्षा पद्धतीमध्ये बदल होईल, नवीन कोणत्या आपल्याला या ठिकाणी पद्धती येणार आहेत आणि आपल्याला त्या पद्धतीनं सामोरं जायचे. मग त्या पद्धतीमधून आपल्या परीक्षेमध्ये किती पारदर्शकता येते आहे, किती फास्ट प्रोसेस होणार आहे हे समजून येते. म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी या ठिकाणी सांगते. प्रशासकीय सुधारणा काय होणार, मग काय होणार सुधारणाची, मुख्यमंत्री कार्यालय, माहिती तंत्रज्ञान विभाग, माहिती आयुक्तालय कार्यालय समोर मार्फत देखरेख या ठिकाणी होणार आहे. हा झाला पहिला मुद्दा. नागरिकांना प्रशासकीय सेवा सहज आणि सुलभ उपलब्ध, सुव्यवस्थित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम प्रणालीची उभारणी करण्यात येणार आहे. नागरिकांना सोप्या व दर्जेदार सेवा मिळवण्यात यासाठी नागरिकांची सनद निश्चित करण्यात येणार आहे. नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी या ठिकाणी होणार आहे. महाडीबीच्या माध्यमातून आपले सरकार पोर्टलवरील सेवा अधिक सुलभ करण्यासाठी सुधारणा लागू होतील आणि आपले सरकारमधील 1074 सेवांचे सुसूत्रीकरण होणार आहे आणि 17,624 आपले सरकार सेवा केंद्रामधून उत्कृष्ट सेवा देणाऱ्या केंद्रांची स्मार्ट केंद्रामधून निवड होणार आहे. आता हे जे आहे हे सर्व तुम्ही म्हणता हे काय आपल्या संबंधी नाही, परंतु ह्याच्यासाठी जे काही नोकर भरती करायची ते त्याच्यासाठी आहे, लक्षात ठेवा. आणि सुधारणा मॉडेल पंतप्रधानांकडून प्रशंसा हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता ही तुम्ही म्हणता हे काय 70,000चं तुम्ही काय सांगतच नाही, थोडं थांबा. आपण काय करणार आहे, त्यांची जी काही वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट त्याच्यावरती जाऊन ही सगळी माहिती या ठिकाणी बघणार आहोत. आता ती आपण या ठिकाणी बघूया काय आहे. बघा, महासंवाद ही जी त्यांची वेबसाईट आहे त्या वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती या ठिकाणी आलेलो आहोत. माहिती जनसंपर्क संचालनालय महाराष्ट्र काय सांगितलंय, राज्यात 70,000 पदांची लवकरच नोकर भरती नव्या पद्धतीने होणार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी ही माहिती दिली. हा बैठकीचा फोटो आहे आणि
ती न्यूज या ठिकाणी आपण पाहतोय. राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने होणार आहे आणि जवळपास 70,000हून अधिक पदांची भरती या ठिकाणी होणार आहे, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील 20,000 पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्य, सेवा प्रवेश पात्रता आणि कामाच्या स्वरूपाचे निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे काय, आवश्यक कौशल्य, भरती प्रक्रिया राबवत असताना जी काय आवश्यक कौशल्य असतील, जी काय प्रोसेस असेल ती, आणि सेवा प्रवेश पात्रता, कामाच्या स्वरूपाचे निर्णय घेण्याचे निर्देश या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. मग त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी प्रोसेस चालू होईल अशी अपेक्षा आहे. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावली संदर्भात बैठक होती आणि त्यामध्ये मुख्य सचिव सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील अपर सचिव, मुख्य सचिव सगळे उपस्थित होते. प्रशासनातील महत्त्वाच्या विभागांकडे सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबवण्यात याव्यात. मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता याला प्राधान्य असेल. राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात लवकर निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता पुढे काय सांगितलंय सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी, सामान्य प्रशासन हा केवळ औपचारिक नाही तर शासनाच्या संपूर्ण भरती प्रणालीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. राज्य शासनाच्या विविध विभागात 70,000 पदे भरल्यानंतर विभागाच्या कार्यक्षमतेत भर पडेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जी काय मुख्यमंत्र्यांची परिषद झाली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की यांचा महाराष्ट्राच्या प्रशासनाचा आदर्श घ्या किंवा ते मॉडेल चांगल्या पद्धतीने आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. भरती प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रे, लांब रांगा, विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करणार. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर भर देण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि पासपोर्ट सारख्या संवेदनशील दस्तऐवजाऐवजी ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास या प्रक्रियेमध्ये मॉडेल वापरता येईल आणि प्रत्येक विभागाचे ब्लॉकचेन पद्धतीबरोबर डिजिलॉकर प्रणालीबाबत प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी. भरती प्रक्रियेत कोणत्याही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. या संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी, त्याबरोबर युवकांच्या मनात शंका राहू नयेत यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नर्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील. कोणतं मॉडेल राहणार आहे ह्याच्यामध्ये आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं गव्हर्नर रिफॉर्मचे नवे मॉडेल, हे या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या. गव्हर्नर रिफॉर्मचे नवे मॉडेल या ठिकाणी उभे राहील. यात प्रत्येक विभागाची महत्वाची भूमिका असणार आहे. यासाठी कोणत्याही विभागाने मागे राहता कामा नये, सर्वांनी एकत्र येऊन काम करायचं आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळत आहे. बघा अशा पद्धतीनं हे जी काय ही न्यूज होती ती न्यूज ही अशा पद्धतीने होती आणि कुठून बघितली आपण, ही महाराष्ट्र शासनाची महासंवाद महाती जनसंपर्क संचालनालय महाराष्ट्र राज्य यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. त्यामुळं मित्रांनो लक्षात ठेवा, इथून पुढे कधीही तुम्हाला शासनाचे निर्णय वगैरे बघायचे असतील, काय चाललेत घडामोडी, तर महासंवाद ही जी काही वेबसाईट आहे या वेबसाईट वरती येऊन तुम्ही सर्व माहिती बघू शकता. आता यावरून काय गोष्टी महत्वाच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ते तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा पदभरतीची सुरुवात होत आहे. त्याचे निर्देश या ठिकाणी आपल्याला दिलेले पाहायला मिळत आहेत. आता सध्याचं जे काही काम आहे ती प्रोसेस कशा पद्धतीने राबवावी यावरती त्यांची चर्चा आणि आदेश निर्देश या ठिकाणी दिलेले पाहायला मिळतात. पुढे प्रोसेस किती फास्ट वेगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोग करते ते आपल्याला पाहणं या ठिकाणी गरजेचं असेल, त्याकडे आपलं लक्ष लागलेलं असेल. तुर्तास मी या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.